तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे तुमचं नशीब तुमच्या हातात. दत्तगुरूंचे 3 नामजप पुढील 7 दिवस करा. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. नशीब बदलण्याची खरी गुरुकिल्ली. आपल्या आयुष्यात कधीकधी सगळं उलटपालट घडतं. मेहनत करूनही यश नाही, प्रामाणिकपणाने वागूनही लोक गैरसमज करतात आणि हृदयात सतत चिंता व भीती असते. अशावेळी आपण जगाच्या हजारो उपायात फिरतो, पण खरी गुरुकिल्ली आपल्या हातातच असते. दत्तगुरूंचं नामस्मरण. हे नाम फक्त उच्चार नाही, तर आपल्या आत्म्याशी थेट जोडणारी शक्ती आहे. आज मी तुम्हाला 3 असे देवी नाम सांगणार आहे, जे 7 दिवसात नशीब बदलतील. फक्त श्रद्धा, सातत्य आणि मनपूर्वक जप हा नियम पाळा. पहिलं नाम दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे नाम दत्तगुरूंच्या प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ यांचं आहे. दिगंबरा म्हणजे ज्यांचं वस्त्र आकाश, जे निर्लेप आहेत. हे नाम जपताना मनात श्रीपादांचा तेजस्वी करुणामय चेहरा उभा करा. प्रत्येक वेळी जपताना त्यांच्याकडे आपलं दुःख, चिंता आणि स्वप्न अर्पण करा. हे नाम तुमच्यातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकतं आणि घरात सौभाग्य, शांतता आणतं. सकाळी उठल्यावर 11 माळ हे नाम म्हणा आणि दिवसाची सुरुवात करा. 7 दिवसात तुमच्या आयुष्यात हलकेच चमत्कार दिसायला लागतील. दुसरं नाम ओम श्री गुरु दत्तात्रेय नमः. हे गुरुदत्तांचं सार्वत्रिक नाम आहे, जे त्रिकालातीत शक्तीला आवाहन करतं. हे नाम जपल्यावर आपल्यावर असलेली अदृश्य अडथळे दूर होतात. विशेष म्हणजे हे नाम मन, वाणी आणि कर्म या तिन्ही पातळ्यांवर कार्य करतं. घरात आर्थिक स्थैर्य, व्यवसायात वाढ आणि नात्यात प्रेम निर्माण होतं. रात्री झोपण्यापूर्वी हे नाम 108 वेळा म्हणा आणि मनात दत्तगुरूंचा पिवळसर प्रकाश आपल्या भोवती आहे अशी कल्पना करा. ही प्रक्रिया तुम्हाला गाढ झोप, दिव्य स्वप्नदर्शन आणि नशीब उघडण्याची अनुभूती देईल. तिसरं नाम ओम श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेय नमः. हे नाम 3 महत्त्वाच्या दत्त अवतारांचं संयुक्त स्मरण आहे. श्रीपाद, नृसिंह, सरस्वती आणि दत्तात्रेय. या नामाचा जप म्हणजे तिन्ही अवतारांची कृपा एकत्र मिळवणं. हे नाम अडचणीमध्ये अचानक मार्ग काढतं, हरवलेली संधी परत आणतं आणि आध्यात्मिक प्रगतीचं द्वार उघडतं. दुपारी शांत वेळी हे नाम 5 माळा म्हणा आणि दरवेळी माझं नशीब आता दत्तगुरूंच्या हाती आहे असा संकल्प करा. 7 दिवसात नक्की बदल जाणवेल. 7 दिवसांचा जप नियम. चमत्काराचा मार्ग. या 3 नामांचा जप वेगवेगळ्या वेळी करायचा आहे. सकाळी पहिलं नाम, दुपारी तिसरं नाम आणि रात्री दुसरं नाम. प्रत्येक वेळी कमीत कमी 5 माळा कराव्यात. 7 दिवसापर्यंत हा नियम खंड न पाडता पाळा. जप करताना मोबाईल, TV, बोलणं या सगळ्यापासून दूर राहा. मन विचलित झालं तर डोळे मिटून दत्तगुरूंची प्रतिमा समोर आणा. 7 दिवसात तुमच्या आयुष्यात ज्या घटना घडतील त्या तुम्हाला स्वतःच सांगतील. दत्तगुरूंचं नाम हे नशीब बदलण्याची खरी गुरुकिल्ली आहे. श्रद्धा आणि संयम हीच गुप्त शक्ती. फक्त नाम म्हटल्याने नाही, तर त्यामागचा भाव आणि श्रद्धा महत्त्वाची. नाम जपत असताना दत्तगुरू समोर आहेत, तुमचं ऐकत आहेत आणि हसत आहेत अशी भावना ठेवा. ही भावना म्हणजे आपल्या जपाला जीवन देणारी प्राणशक्ती आहे. संयम ठेवा. कधी कधी परिणाम त्वरित दिसतो, तर कधी हळूहळू, पण प्रत्येक वेळी तो परिणाम अचूक आणि तुमच्या हिताचा असतो. या 7 दिवसात तुम्ही जितक्या श्रद्धेने जप कराल, तितकं तुमचं नशीब कायमचं बदलेल. अनुभव ओळखण्याची चिन्ह. 7 दिवसाच्या जपात काही संकेत मिळतात, जसे अनपेक्षित आनंद, मनातील भीती नाहीशी होणं,
नात्यात सौम्यता येणं, जुनी अडचण सुटणं किंवा चांगल्या बातम्या मिळणं. कधीकधी स्वप्नात दत्तगुरू दिसू शकतात किंवा त्यांच्या चिन्हासारखे कुत्रा, गाय, भिक्षुक भेटू शकतात. ही सगळी लक्षणं सांगतात की तुमचा जप दत्तगुरूंपर्यंत पोचतोय. यावेळी मनात फक्त कृतज्ञतेची भावना ठेवा, कारण हा बदल आता थांबणार नाही. 7 दिवसानंतर पुढे काय करावं? 7 दिवसांचा जप पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला परिणाम जाणवेल, पण हे नामस्मरण आयुष्यभराचं सोबत ठेवा. दर आठवड्याला गुरुवारी किमान एकदा सर्व 3 नामांचा जप करा. शक्य असेल तर घरात दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवून दीप लावा आणि अत्तर किंवा धूप अर्पण करा. ही साधना तुमचं नशीब फक्त बदलणार नाही, तर तुमच्या आयुष्याला स्थिरता, प्रेम आणि आध्यात्मिक तेज देईल. लक्षात ठेवा, दत्तगुरूंचं नाम म्हणजे जीवन बदलणारी अमृतधारा आहे. सावधानता. जप करताना काही चुका टाळा. जसे जप करताना गप्पा मारणं, घाई करणं किंवा मनात शंका ठेवणं. हे नाम एक करार आहे तुमच्यात आणि दत्तगुरूंमध्ये. त्याला प्रामाणिकपणे जपा. जपासाठी एक ठराविक आसन, माळ आणि वेळ ठेवा. जर दिवसात एखादी वेळ चुकली तर त्या दिवशी थोडा अधिक जप करा. अशा प्रकारे नामस्मरणाला तुम्ही सन्मान दिला तर दत्तगुरू तुमचं नशीब बदलण्यासाठी कुठलाही विलंब करणार नाहीत. नशीब बदलण्याची सुरुवात आजच. दत्तगुरूंच्या या 3 नामांचा जप हा फक्त 7 दिवसांचा प्रयोग नाही, तर आत्मिक परिवर्तनाचा मार्ग आहे. तुमचं नशीब, तुमची परिस्थिती, तुमचं मन सगळं या नामाच्या शक्तीने बदलू शकतं. श्रद्धा, सातत्य आणि कृतज्ञता या 3 गोष्टी जपताना ठेवा. एकदा हा अनुभव तुम्ही घेतलात तर परत जुन्या स्थितीत जाण्याची गरजच उरणार नाही. आजपासूनच सुरुवात करा, कारण दत्तगुरू तुमचं नशीब बदलण्यासाठी वाट बघत आहेत आणि कदाचित हा संदेशच त्यांचा पहिला संकेत आहे. दत्तगुरूंच्या नामाची सूक्ष्म लय. दत्तगुरूंचं नाम जपत असताना त्याचा आवाज, गती आणि लय मनात खोलवर उतरते. जप हा फक्त ओठांचा उच्चार नाही, तर श्वास, हृदयाची धडधड आणि आत्म्याची लय यात मिसळतो. जसजसा हा जप आत जातो तसतसं मनातील नकारात्मकता कमी होते. तुमच्या भोवती अदृश्य संरक्षण कवच तयार होतं. ही लय 7 दिवसात इतकी दृढ होते की तुमचं मन नैसर्गिकपणे दिवसभर नाम जपतं. हा तो क्षण असतो जेव्हा दत्तगुरूंचा आशीर्वाद आपोआप जीवनात ओतलं जातो. नशीब बदलण्याची ऊर्जा कशी कार्य करते? जेव्हा आपण दत्तगुरूंचं नाम जपत असतो तेव्हा आपण केवळ शब्द नाही बोलत, आपण दैवी तरंगांशी जुळत असतो. या तरंगांमुळे तुमच्या भोवतालची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. या ऊर्जेमुळे नवीन संधी, योग्य लोक आणि अनुकूल परिस्थिती तुमच्याकडे येऊ लागतात. जणू एखादं बंद दरवाजा हळूहळू उघडतो आणि प्रकाश आत येतो. 7 दिवसांचा जप म्हणजे त्या दरवाजाला पूर्णपणे उघडण्याची गुरुकिल्ली आहे. दत्तगुरूंची अदृश्य उपस्थिती. नामस्मरण सुरू केल्यावर तुम्हाला कधीकधी जाणवेल की कोणीतरी तुमच्या जवळ आहे. एक शांत ऊब, मनाला आधार देणारी एक उपस्थिती. हा दत्तगुरूंचा स्पर्श आहे. हे कधी दृश्यात येतात, कधी स्वप्नात, तर कधी फक्त त्यांच्या सुगंधाने किंवा चिन्हांनी आपली जाणीव करून देतात. हा अनुभव सांगतो की तुमचा जप त्यांनी स्वीकारला आहे. त्यानंतर जीवनातील घडामोडी वेगळ्याच मार्गाने फिरू लागतात, जिथे सर्व काही तुमच्या भल्यासाठी घडतं. संकल्पनाची ताकद. जप सुरू करण्यापूर्वी एक स्पष्ट संकल्प करा. दत्तगुरू, माझं नशीब बदलण्याची शक्ती तुमच्याकडे आहे आणि मी पूर्ण श्रद्धेने तुमच्या चरणी आलो आहे. हा संकल्प तुमच्या जपाला वेग देतो. संकल्प म्हणजे दैवी आदेश, जो तुमच्या अवचेतन मनाला दत्तगुरूंच्या इच्छेशी जुळवतो. 7 दिवसांचा जप करताना
हा संकल्प रोज पुन्हा मनात म्हणा. आशेने तुमच्या विचारांची दिशा बदलते आणि कृतींमध्ये दैवी मार्गदर्शन दिसू लागतं. कायमस्वरूपी बदलाची गुरुकिल्ली. नशीब बदलणं हे एकदा होऊन थांबणारं काम नाही. ते कायमस्वरूपी टिकावं यासाठी तुम्ही नामजपाला आपल्या आयुष्याचा हिस्सा बनवा. 7 दिवसानंतरही रोज थोडा वेळ जपासाठी ठेवा. ही सवय तुमच्यात मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि अदृश्य संरक्षण निर्माण करते. दत्तगुरूंचं नाम म्हणजे नशिबाची नव्याने रचना करणारी ऊर्जा आहे. एकदा ही ऊर्जा तुमच्यासोबत आली की संकट तुमच्यापासून दूर राहतात आणि यश तुमच्या पावलांपाशी येऊन थांबतं. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.